नमस्कार भावांनो. 4 वर्ष झालं 5 वर्ष झालं अभ्यास करून करून कंटाळा आलाय. MPSC वर विश्वास होता दाद्या, पण MPSC ने सुद्धा जसं पोरगी धोका देते ना दाद्या, तसं MPSC च्या अधिकाऱ्याने पण धोका दिले. तुम्हाला काय म्हणलं होतं दाद्या, जिंदगीमध्ये पैसा लय महत्वाचा आहे दाद्या. पैशासमोर भले भले वागते ती दाद्या, उगाच म्हणत नाहीत. त्यामुळे पैसा कमवा. हा नुसतं कष्ट करून काय नाही दाद्या. हे जे MPSC चा औषध निरीक्षक गट ब चा आहे ना दाद्या, पहिला MPSC चा पेपर 1997 ला फुटला होता दाद्या. हा त्यावेळेस पण MPSC च्या अध्यक्ष म्हणला होता ही सगळं काय फुटलं बिटलं काय नाही दाद्या, ही फक्त लोक भाव करायला लागले ती. त्यावेळेस MPSC च्या अध्यक्षाला अटक केलं होतं दाद्या. हा पेपर पहिल्यांदा MPSC चा पेपर फुटला दाद्या, औषध निरीक्षकचा. आणि हा जो पेपर आहे ना दाद्या, ह्या पेपर फुटला ह्याच्या मागे आहे ना दाद्या एक लव्ह स्टोरी आहे दाद्या. हा आणि MPSC चे 6 अधिकारी, अरे किती लाचार होतात अधिकाऱ्यांनो. तुम्हाला असं लाज बीज वाटत नाही का? कुठं बाप फेटणार आहे तुम्ही? हा 22 लाख 25 लाख 30 लाख ह्या गोष्टीसाठी लागा तुम्ही एवढ्या पोरांचं पाप घेणार आहे. तुझ्या जिंदगीत तू कधी चांगलं होणार नाही तुझं, जे पेपर फुटते ते. हा सिरियसली सांगतोय. तुम्हाला वाटतं भावांनो आता तुम्ही पैसे घ्याचाल, कर्मा हिट मारतो दाद्या. अधिकाऱ्यांनो जे तुम्ही काम करताय ना दाद्या पैसे घेऊन, आज ना उद्या ह्या गोष्टी भोगायला यावं लागतात तुम्हाला. 100% तुम्ही गोष्टी भोगचाल. आणि कशाला ते नाटकं करता? जे अधिकारी आहे ना, अधिकारी लय प्रामाणिक असतो. अरे केळ्यानो, तुमची आता बोललो असतो इथे 22 लाख ऍडव्हान्स घेतला, 5 लाख 6 लाख रुपये असल्यानं शपथ सांगतो फाशी द्यायला पाहिजे. गोरगरिबाच्या लेकरांनी काय गोट्या खेळाव का दाद्या, का तुमच्या पुरीना काढायचं इथं? हा मॅटर काय भावांनो, एक ऋतुजा नावाची पोरगी होती दाद्या. त्याचं एका पोरावर कुठल्या तरी प्रेम होतं दाद्या. त्या ऋतुजाच्या बापानं काहीतरी पेपर घेतला, अधिकाऱ्यांना ऍडव्हान्स 5 लाख रुपये दिलं दाद्या. आणि ह्या पोरीनं काय केलं, पेपर तिच्या बॉयफ्रेंडला दिला. हा आणि जेव्हा रिझल्ट लागला ना दाद्या, त्यावेळेस ह्या पोरीला म्हणजे त्या ऋतुजा पाटीलला आहे ना दाद्या, मस्तपैकी दाद्या कचकाटून मार्क बिरक पास झाली पोरगी. आणि तिचा बॉयफ्रेंड आहे ना दाद्या नापास झालं. बरोबर आहे का? पोरीने केलं दाद्या, धर बाबा आपण दोघं लग्न करायचंय. अगोदरची गोष्ट. जेव्हा रिझल्ट आला, पोरग नापास झालं, पोरगी पास झाली. पोरगी म्हणली की आता मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही, का तर अधिकारी झाली. पोरगी अधिकारी झाल्यावर कसे फट्ट्यावरून कोलती दाद्या ही ह्या गोष्टीमध्ये. आणि जेव्हा पोराला बाबा समजला तर ही लग्न करणार नाही, पोरानं डोक्याची आई बहीण झाली दाद्या. MPSC ला मेल केला डायरेक्ट, हा की बाबा हा पेपर फुटलाय. बरं केलं बाबा, हा चांगलं केलं. त्या पुरीची पण जिरवली आणि ह्या पुरीने पण सिद्ध केलं. जेव्हा पुरीला नोकरी लागती ना दाद्या, ती 7 वर्ष 8 वर्ष 10 वर्ष नाही तर 15 वर्षाचं प्रेम सुद्धा असं गोट्या जशा मारतो ना गदीमध्ये दाद्या, तसं त्या पोराला ढकलून देते. त्यामुळे पोरींवर विश्वास ठेवू नका. एकदा पोरगी नोकरीला लागली ना दाद्या, तुझा टिपी कार्यक्रम होतो दाद्या, लक्षात ठेवायचं. हा आणि जेव्हा त्या पोरानं बाबा हे सगळं खुलासा व्हायला लागला ना दाद्या, परत भाऊ पलटला. हा की बाबा असं काय नाही, मी मजाक मध्ये मेल केला होता. पण जेव्हा सगळ्या गोष्टी घावल्या तेव्हा हे समजलं याच्यामध्ये 6 अधिकारी आहेत, त्याने ऍडव्हान्स 5 लाख रुपये घेतलेले. मला सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती आहे, आमच्यासारख्या गोरगरीब पोराने अभ्यास करायचा का बंद करायचा? आम्हाला सांगा की बाबा MPSCच्या बाबा या पोस्टचा असा रेट आहे, आम्ही आमच्या जमिनी विकतो दादा, झालं तर आमची किडनी विकतो, का तर आता नोकरी लय महत्वाची झाली. हा आणि तुम्ही असलं घोडं लावायचं काम करायला लागलाय. MPSC वर थोडाफार भरोसा होता, MPSC UPSC वर भरोसा आहे. आता तुम्ही पण असं गुलीगत धोका द्यायला लागलाय दाद्यांनो, हे चांगली गोष्ट नाही. गोरगरिबाच्या लेकरांनी करायचं काय? किती दिवस अत्याचार सहन करायचा? आणि मी अजून पण म्हणतोय, जी महाराष्ट्रात पेपर होते तर ते जो कोण पेपर फुटतोय ना दाद्या, त्याची चौकशी करण्यापेक्षा थेट फाशी दे की. तुला माहिती आहे ना दाद्या, ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत गोष्टी, सगळं तुमच्याकडे आहे, कॉल रेकॉर्डिंग आहे, व्हॉट्सअप आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला पुरावा अजून काय केळं लागतात का? हे काय होते दाद्या, हे जे पेपर फोडतात ना, ह्याने लोकांना पैसे देऊन, अधिकाऱ्यांना पैसे देऊन गोष्टी मॅनेज होतात. आत्ता पण सांगतोय, जिथं भावांनो पेपर फुटीची गोष्ट आली, नावं आली, चौकशी करायला काय 6-6 महिने लागतात का दाद्या? हा जो कोण पेपर फुटतोय ना दाद्या, त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. का तर गोरगरिबीच्या लेकरांनी काय करायचं? हा आणि हा पण पेपर एका कुठल्या तरी अकॅडमीवाल्याला गेला होता दाद्या, आणि तिथनं पेपर फुटला. लय जणांकडे पेपर गेलाय. म्हणजे आम्ही झक मारायचे, रात्रंदिवस अभ्यास करायचं, आणि तुम्ही माझी पैशावर पेपर इकायचं दाद्या, आणि वरनं म्हणायचं MPSC असलं पेपर फुटत नाही. अरे किती खोटं बोलता रे, किती खोटं बोलता. हा लगा थोडं तर लाज गेला का थोडं पण लाज वाटत नाही तुम्हाला? गरिबांचा तळतळाट घेऊन कोणाचं चांगलं होत नाही दाद्या. पैसे कमवा, पण पैसे कमवताना आपण कोणाचा तळतळाट घेत नाही याची काळजी घ्यायची दाद्या, का तर तळतळीचा पैसा कधीच कुणाला लागत नसतो. लक्षात ठेवा तेवढा.
त्यामुळं आत्ता पण सांगतोय पोरांनो, ह्या गोष्टीवर आहे ना मीडियानं गोष्ट उचलली, तुम्ही फक्त आंदोलन करायच्या नादी लागू नका. हा आत्ता पण सांगतोय का, तर कसं आहे भावांनो, पहिली गोष्ट दाद्या, आपण एवढ्या दिवस झाला अभ्यास करतोय, आपल्यामध्ये इकी नाही दाद्या. आपल्यामध्ये जर इकी असेल ना दाद्या, विषय संपला. ही आपल्यामध्ये इकी नसल्याचा तोटा आहे. हा जर आपल्यात इकी असेल ना दाद्या, अगोदर दाद्या MPSC म्हणजे एक ब्रँड होतं, ह्या ब्रँडला सुद्धा धक्का लागलाय. आता भरोसा कोणावर ठेवायचं? TCS वाली, IBPS वाली तिनं पण घोडे लावले दाद्या, MPSC इस्तो लावायला लागले. म्हणजे मग पेपर घ्यायलाय कशाला? डायरेक्ट रेट डिक्लेअर करा, इस्तो लावा, बात खतम. उगा अभ्यास करून डोक्याची आई बहीण व्हायला मुळव्यात झालाय आम्हाला. अभ्यास करून MPSC वाल्यानो मुळव्यात बसून मुळव्यात झालाय. अहो त्यापेक्षा कोणातरी याजानं पैसे घेतो, ह्यात आम्ही अधिकारी झाले की ह्यात पण आम्ही पैसे हाणतो. डोक्याला ताप नको. किती दिवस अभ्यास करू आणि तुम्ही असल्या गोष्टी करायला राहू? हा गोरगरीब लेकरांचा तुम्ही तळतळाट घ्यायलाय. म्हणजे आम्ही आता अभ्यास बंद करतो आणि तुमच्या मागं फिरत बसतो. MPSCचा पेपर फुटला, ह्याचा पेपर फुटला, त्यापेक्षा सेंट्रल रेल्वेचं ती भारी, रेल्वे SSC भारी, विषय संपला. घंटा पेपर फुटत नाही दाद्या. काय धंदा लावला? आता वन विभागाचा पेपर पण MPSC घ्यायचं म्हणते दाद्या, आणि अगोदरच कांड केला औषध निरीक्षकला. वा हा पोरांनो, बघा तुमचं मत काय दाद्या. हा आणि आत्ता पण सांगतोय, MPSCचा जो अध्यक्ष आहे ना दाद्या, बाप पाहिजे. सिरियसली सांगतो, ह्यात जो कोण इन्व्हॉल्व आहे ना दाद्या, आयुष्यप्पत सांगतो, बाहेर सुद्धा येऊ नये दाद्या. ते बाहेर एवढं प्रकरण उचला आणि हा व्हिडिओ शेअर करा दाद्या. सिरियसली सांगतो. हा ही आपल्या पण मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे दाद्या, नुसतं विधान भवनातनं नुसतं ज्ञान सांगण्यापेक्षा ना दाद्या, रिअलमध्ये ॲक्शन घ्या. काढा कायदा. जो कोण पेपर फुटतोय, चौकशीमध्ये 15 दिवसात चौकशी, त्यात जर का आला बाबा आढळलाय, दोषी आढळलाय ना, डायरेक्ट फाशी. खरंच करा. तुमच्या मागं लय पोर उभा राहतील. ही कायदा फक्त आणा, 15 दिवसात चौकशी, डायरेक्ट फाशी, विषय संपला. आणि लय जणांचं पुण्य लागेल मुख्यमंत्री साहेब तुम्हाला, लय जणांचं. नुसतं बोलून काय नाही साहेब, करा काहीतरी. हा यायचं कुठं तर बोलायचं, आम्ही ह्याव करू त्याव करू, रिअलमध्ये करा हो. रिअलमध्ये लय जण अभ्यास करते ते हो, लय जण. कोणाकोणाची वय चालले ती, शपथ सांगतो, लग्न होय नाही ते, नोकऱ्या नाही त्या म्हणून. हा जरा पेपर फुटीचा कायदा महाराष्ट्रात खरंच कडक व्हायला पाहिजे. एवढा कडक व्हायला पाहिजे ना, माणसाची फाटली पाहिजे. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं काय आलंय? हा फाटली पाहिजे पेपर फोडायचंय म्हटल्यावर. आणि जी कोण पोरगण, जी पोरगी पैसे देऊन पेपर घेते ना, तिची असं पूर्ण फाटली पाहिजे दादी. असा कायदा कडक पाहिजे दादी. हा व्हिडिओ शेअर करा दाद्यानो. शेवटी प्रश्न जिंदगीचा आहे. हा ग बसून आतापर्यंत आंदोलन करा, हे करा ते करा, ह्यात जिंदगी गेली दाद्या, आणि इथं असले प्रकरण येतात. व्हिडिओ शेअर झाला पाहिजे.